शिंदेंनी तेव्हा माघार जरूर घेतली असेल, कारण समोर पवार होते. पण आता उद्धव ठाकरे हे कुठल्याही परिस्थितीत व्हाया दिल्लीचा आशीर्वाद विधान परिषदेवर जाता कामा नये याची फिल्डिंग लावण्यासाठी शिंदे भाजप पक्षश्रेष्ठींना भेटून आलेत एवढं निश्चित. भाई आले आणि त्यांनी या 4 नगरसेवकांना त्यांच्या गळ्यात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचे गमछे घातले, हातात भगवा दिला आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला. अशा प्रकारे ते दिल्लीत होते, पण त्यांनी जे काही ऑपरेशन टायगर तिथे आरंभलंय त्याची एक झलक इथे गल्लीत पाहायला मिळाली. व्हिडिओचं शीर्षक वाचलंच असेल तुम्ही, भाई दिल्लीत आणि ऑपरेशन टायगर झालं गल्लीत. आता हे ऑपरेशन टायगर कोणतं होतं, दिल्लीला जाऊन भाई ते कसं पार पाडणार होते आणि दिल्लीत त्यांनी नेमकं काय केलं हे मी पुढच्या सगळ्या या संपूर्ण विवेचनात बोलणारच आहे, मांडणारच आहे. पण जे गल्लीत झालेलं जे ऑपरेशन आहे, ऑपरेशन टायगर, ते मात्र सगळ्यात आधी सांगतो. अकोल्यात मोठ्या महत् प्रयासानं उभाटा सेनेचे 6 नगरसेवक जिंकून आले होते. त्या 6 पैकी 4 नगरसेवकांनी काल ठाणं गाठलं आणि रात्री म्हणण्यापेक्षा पहाटेच्या 2 वाजेपर्यंत ते वाट पाहत होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, अर्थात ठाण्याच्या भाईंची. भाई आले आणि त्यांनी या 4 नगरसेवकांना त्यांच्या गळ्यात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचे गमछे घातले, हातात भगवा दिला आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला. अशा प्रकारे ते दिल्लीत होते, पण त्यांनी जे काही ऑपरेशन टायगर तिथे आरंभलंय त्याची एक झलक ही इथे गल्लीत पाहायला मिळाली. 1989 सालात प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रदीर्घ चर्चेनंतर जन्माला आलेली शिवसेना भाजप युती ही तत्कालीन कालखंडात गाजत असलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झाली असं सांगितलं जातं. पण या युतीमुळे दोन्ही राजकीय संघटनांना अपेक्षित असा फायदा व्हावा यासाठी एकमेकांची मदत लागणार होती. त्या एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ही युती झाली होती. खरं तर पुढे 25 वर्ष शिवसेना या युतीत सडली. हे जे काय आहे ते त्या पक्षाच्या प्रमुखांना अचानक कळलं एके दिवशी आणि त्यांनी मग ठरवलं की आता भाजपसोबत कुठलाही समझोता होणे नाही. 2014 पासून अशा छोट्या मोठ्या ठिणग्या पडता पडता 2019ला वणवा पेटला. एकत्र विधानसभा लढवून देखील 57 जागा जिंकलेल्या शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्वतंत्र चूल मांडली. पण हे फार काळ टिकलं नाही. अवघ्या 2.5 वर्षात 22 जून 2022ला शिवसेनेच्या आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडला. पण तो फुटून निघाला किंवा वेगळा झाला असं काही न होता. शिंदेंनी शिवसेना नावाचा राजकीय पक्ष हा आता माननीय शिवसेना प्रमुखांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांवर चालत नाहीये, म्हणून त्या पक्षाला काँग्रेसी विचारांच्या दावणीला बांधणाऱ्या पक्षप्रमुखांना बाजूला सारून तो अख्खा पक्ष आपल्या खांद्यावर घेऊन ते आधी सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला गेले, नंतर गोव्याहून थेट मुंबईला आले. ते राज्यात पुन्हा शिवसेना भाजपचं सरकार स्थापन करायला. अर्थात त्यांच्या धाडसाचं फळ म्हणून त्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. आता त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला पक्ष होता. भाजपचे 105-106 आमदार होते, तर शिवसेनेचे 56, त्यातले फक्त 40 आमदार शिंदेंसोबत होते. तरीही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं गेलं, कारण शिंदेंनी ते धाडस केलं नसतं तर राज्यात पुढची 25 वर्ष महाविकास आघाडीचंच सरकार बनणार होतं. संजय राऊत आणि उद्धवजी तर सतत मोदी, शहा, फडणवीस या सगळ्यांना डिवचत होते की असेल हिंमत तर पाडून दाखवा आमचं सरकार. या तोंडाळांच्या तोंडाला न लागता देवेंद्रजींनी पाडून दाखवा म्हणणाऱ्यांची इच्छा पूर्ण करून दाखवली. सरकार पाडून दाखवा. 2022ला दाखवा पाडून म्हणणाऱ्यांचं सरकार खरोखरच पडलं. आपल्याकडचा साधा एक मंत्री एकनाथ शिंदे आता आपल्याच आमदारांच्या जीवावर राज्याचा CM होणार हे समोर दिसू लागलं, तेव्हा त्यांना सेना भाजपची नॅचरल अलायन्स वगैरे आठवली उद्धवजींना. ते क्षणभर विसरून गेले की आपली 25 वर्ष ही या युतीत सडली आहे की राव. मातोश्रीवरून देवाचा धावा सुरू झाला होता, पण देवा काय पावा नाही, देव काय पावला नाही. अशा या सेना भाजप नॅचरल अलायन्सची कथा मी आज तुम्हाला का सांगतोय, तर काही वर्षांपूर्वी याच नॅचरल अलायन्समध्ये म्हणजे एकनाथ शिंदे हे CM असताना एक अननॅचरल विडो तिसरा जोडीदार म्हणून भिडला की भिडवला गेला माहीत नाही. अजितदादा आपल्यासोबत अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन या युतीत शिरले
अर्थात त्यांना सोबत आणणं हा शरद पवारांना मोठा धक्का देण्यासारखं वगैरे होतं, असं बोललं जातं. पण अजितदादांचा पक्ष सोबत 40 आमदार हे एकनाथ शिंदेंचं वर्चस्व, त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी हिंदुत्ववादी मित्र भारतीय जनता पक्षानं खेळलेला एक डाव होता. खरोखरच शिंदेंच्या बार्गेनिंग पॉवरला त्या क्षणापासून खीळ बसली की मग ते वरचेवर रागावू लागले, रुसू लागले, दरेगावाला जाऊ लागले. एक मोठा केंद्रीय राष्ट्रीय पक्ष असा लौकिक असलेला भारतीय जनता पक्ष हा अशा छोट्या मोठ्या राजकीय प्रादेशिक पक्षांना किती दिवस चुचकारत बसणार, नाही का? तर 2025ला विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवून सर्वाधिक जागा म्हणजे 132 जागा जिंकत भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पदावर सेटल केलं. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, हा फॉर्म्युला तर खुद्द बाळासाहेबांनीच ठरवून दिलेला आहे युतीमध्ये. हल्ली बिहारमध्येही कमी जागा असलेल्या मित्रपक्षाच्या नितीश कुमार नावाच्या सीएमला भाजपनं थेट राज्यसभेचे खासदार बनवून बिहारच्या लोकल पॉलिटिक्समधून विदा करून टाकलंय. अर्थात नितीश कुमार आता थकलेत. शिंदेंचं तसं नाही. शिंदेंचं वय, त्यांचा 18, 19, 20 तास काम करण्याचा स्टॅमिना ही त्यांची जमेची बाजू आहे. शिंदेंच्या महाराष्ट्रात जसे 57 आमदार आहेत प्लस 3 समर्थक आमदार, असे 60चं संख्याबळ आहे. त्याचप्रमाणे 7 खासदार लोकसभेतही आहेत, राज्यसभेतही आता 2 खासदार आहेत. शिंदेंच्या खांद्यावर बेतलेल्या शिवसेना नावाच्या पक्षाकडे एक मित्रपक्ष म्हणून व्यवस्थित असं संख्याबळ असल्यानं त्यांना दिल्लीतले भाजपेश्वर अद्यापही सन्मानानं वागवत आहेत. किमान ते तरी ही बाब विसरलेले नसावेत की शिंदेंनी बंड केलं नसतं तर पुन्हा महाराष्ट्रात भाजपला सत्तेची फळं चाखायला कदाचित अजून काही वर्ष वाट पाहावी लागली असती. शिंदे जसे त्यांच्या जन्मगावी, ज्याला शुद्ध मराठीत आपण नेटिव्ह प्लेस म्हणतो, त्या दरेगावी गेले की महाराष्ट्रात आजही चर्चांना उधाण येतं, ते तसेच दिल्लीला गेले की महाराष्ट्रातला एक ठराविक दिशेला झुकलेला जो मीडिया आहे तो अस्वस्थ होतो. संजय राऊतांना अमित शहांच्या सुलतानी फौजा आठवतात. बरंच काही घडतं. पण शिंदे दरवेळेला दिल्लीला किंवा दरेगावला जातात तेव्हा ते नाराज होऊनच जातात. हा जो नरेटिव्ह जसा फोल आहे, तसाच त्यांच्या आजच्या राजकीय वजनाबद्दल असलेली अनभिज्ञता हा दुसरा एक भ्रम आहे. शिंदेंना भाजप आपल्या तालावर नाचवत असेलही कदाचित, कारण तुम्ही मार्क केलं असेल की ते आपल्या भाषणात जेवढं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं किंवा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेत नाहीत, तेवढं ते मोदी साहेबांचं, अमित शहांचं नाव घेतात, जास्त करून मोदीजींचं. तर पंतप्रधानांबद्दल आदर वगैरे सगळं ठीक आहे, पण ते कुठेतरी जाणवतं की शिंदेंचे हात दगडाखाली आहेत. जिल्हा परिषदा, महानगरपालिका अशा स्थानिक पातळ्यांवरच्या निवडणुकांमध्येही शिंदेंना भाजपनं बऱ्याच ठिकाणी कोंडीत पकडलेलं आपण पाहिले. काही ठिकाणी शिंदे भाजपला आडवे गेलेत. हा व्हिडिओ शूट करत असताना कदाचित शिंदे दिल्लीहून परतलेही असतील, कारण ते मागचे 2 दिवस दिल्लीत होते. मीडियातल्या काही लोकांना सुपाऱ्याच दिलेल्या आहेत की शिंदे दिल्लीला गेले की फडणवीसांच्या तक्रारीच करायला जातात, हा नरेटिव्ह सेट करायचा. पण एक लक्षात घ्या, ते जरूर काही बाबी मोदी शहांच्या कानावर घालत असतील, त्यांना खटकणाऱ्या, पण ते आता रडण्या भेकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांची बार्गेनिंग पॉवर जेव्हापासून कमी करण्याचा कार्यक्रम एका बाजूला सुरू झाला होता, तेव्हापासून ते प्रचंड सावधपणे आपली ताकद वाढवण्याच्या कामाला लागलेले दिसलेत मला. त्यात आता अजितदादांच्या अकस्मात जाण्यानं शिंदेंवर दडपण आणणाऱ्या एनसीपीच्या 41 आमदारांच्या संख्याबळालाही छेद गेलाय. त्यात एनसीपीच्या मर्जरच्या गोष्टी कानावर येत आहेत. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवून भाजप पुन्हा सेफ गेम खेळू पाहते. अशात राष्ट्रवादीची ताकद जर भविष्यात विभागली जाणार असेल, सगळेच जर भाजपमध्ये जाणार, तर मग एका मतदारसंघात किती जण कमळ या चिन्हावर लढणार ना? या पेच प्रसंगात अनेक राजकीय नेते, पदाधिकारी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे पर्याय म्हणून पाहू लागलेले आहेत, एवढं निश्चित. तर यामागचं एक कारण असंही आहे की 2029ला भाजप स्वबळावर लढणार, कारण आताच त्यांच्याकडे 131 प्लस अशा काही जागा आहेत, म्हणजे जवळपास ते 142च्या घरात जात आहेत. त्यामुळे 2029ला काय युती आघाड्या होत नसतात, हे नरेटिव्ह व्यवस्थित सेट केले गेलेले आहे. पण त्यात दम नाही आहे, कारण भाजपने जिंकलेल्या 131 जागांपैकी किमान 50 जागा या अशा आहेत जिथं शिंदेंच्या सेनेची मतं, एनसीपीची म्हणजे अजितदादांच्या एनसीपीची मतं ही महायुतीला मिळालेली आहेत, जी तो आमदार निवडून देण्यासाठी निर्णायक होती. व्हाईस वर्सा तेच शिवसेना आणि एनसीपी सोबतही झालंय कित्येक जागांवर. भाजपच्या मतांच्या जोरावर सेना आणि एनसीपीचे आमदार निवडून आलेले आहेत. तेव्हा 2029ला कोणाला कोणाची गरजच लागणार नाही या भ्रमात कुठल्याही राजकीय पक्षानं राहू नये, एवढं तर स्पष्ट आहे. मग शिंदे दिल्लीला का जातात, किंबहुना परवा ते दिल्लीला का गेले? तर या प्रश्नाचं उत्तर देताना काही
महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. राज्यातल्या भाजपनं शिंदेंना कसं छळलंय ही नेहमीची तक्रार त्यांनी केली आहे की नाही आपल्याला माहीत नाही. पण त्यांनी त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या 2 टांगत्या तलवारी कायमच्या संपवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे, एवढं निश्चित. ऑपरेशन टायगर वगैरे जे काही म्हटलं जातं ते खरोखरच सुरू झालंय की नाही ते कल्पना नाही. एकतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावरचा सुप्रीम कोर्टातला खटला आहे, तो निकाली काढायचा आहे. दुसरं म्हणजे राज्यात ठाकरे हे आडनाव जोवर राजकारणातली जी काही स्पेस आहे ती व्यापून राहील तोवर शिंदेंना मोकळा अवकाश मिळणार नाही हे त्यांना चांगलं ठाऊकच आहे. पण शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरेंना अधूनमधून बूस्टर डोस कुठून दिला जातो हे सुद्धा आमच्या सुजाण प्रेक्षकांना चांगलंच ठाऊक आहे. आता झालंय काय तर उद्धवजींचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आलाय. पण आता असं झालंय की महाराष्ट्रातल्या राजकीय परिघात टिकून राहायचं आहे तर वैधानिक पद असायलाच हवंय, म्हणून त्यांना पुन्हा आमदारकी हवीच आहे. शरद पवारांना दिल्लीत घेऊन भाजपने शिंदेंच्या कदाचित एक वाढू शकत असलेल्या आमदाराला बसवलं गेलंय. शिंदेंनी तेव्हा माघार जरूर घेतली असेल, कारण समोर पवार होते. पण आता उद्धव ठाकरे हे कुठल्याही परिस्थितीत वाया दिल्लीचा आशीर्वाद विधान परिषदेवर जाता कामा नये याची फिल्डिंग लावण्यासाठी शिंदे भाजप पक्षश्रेष्ठींना भेटून आलेत, एवढं निश्चित. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणात स्पेस असेल तरच शिंदेंची भाजपला गरज लागते असाही एक नरेटिव्ह पसरवला गेलाय. शिंदेंना दाबण्यासाठी ठाकरे लागतात असाही नरेटिव्ह पसरलेला आहेच. पण आता शिंदेंकडे महाराष्ट्रातला एक स्ट्रॉंग प्रादेशिक पक्ष बनण्याची आहे ती संधी NCP मधल्या अनिश्चिततेमुळे चालून आलेली आहे. ती संधी ओळखून पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंचा एक वेगळा गेम प्लॅन सुरू झालाय असं देखील समजतंय. तेव्हा कदाचित 2029ची सत्ता समीकरणं बदलण्याची ताकद एखाद्या प्रादेशिक पक्षात जर आली आणि त्यामुळं भाजपला स्वबळाच्या नाऱ्याला मागे घ्यावं लागू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यात काय आश्चर्य वाटून घेऊ नका. त्यामुळे दिल्लीतले भाजप नेते या सगळ्या शक्यता पडताळूनच शिंदेंना तिकडे एंटरटेन करत असतात, करत राहतील. कारण भाजपला जर देशाच्या विकासाचं मॉडेल यशस्वीरित्या सगळीकडे राबवायचं असेल तर 1-2 राज्यात तडजोडी या कराव्याच लागणार आहेत. आणि त्या तडजोडीला मोदी शहा हे नेहमीच तयार असतात. राष्ट्र प्रथम हे तत्व राजकारणापेक्षा निश्चितच मोठं आहे, याचा विसर मोदीजींना किंवा अमित शहांना पडणार नाही एवढी खात्री आहे त्यांच्याबद्दल. मित्रो, वरवर शांत वाटत असलेलं महाराष्ट्रातलं राजकारण हे आतल्यात नेहमीच एखाद्या ज्वालामुखीसारखं खदखदत असतं. त्याची धग राज्याच्या विकासाला पोहोचू नये एवढीच अपेक्षा करतो. तुर्तास मी थांबतोय. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून मला जरूर कळवा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.